ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं 5 डिसेंबर ते 7 डिसेंबर या दरम्यान 30वा संगीतभूषण पंडित राम मराठे स्मृती समारोह रंगणार आहे। संध्याकाळी 7 वाजता महोत्सवाची सुरुवात होणार असून रसिकांना शास्त्रीय गायनाबरोबरच कथक नृत्य, संगीत नाटकाची मेजवानी मिळणार आहे। राम गणेश गडकरी रंगायतन इथे हा महोत्सव सुरू राहणार असून विनामूल्य असलेल्या या कार्यक्रमाचा आस्वाद रसिकांनी घ्यावा असं आवाहन पालिकेचे अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी यांनी झालेल्या पत्रकार परिषदेत केली। पालिकेच्या कैलासवासी अरविंद पेंडसे सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेस उपायुक्त संदीप माळवी, उपायुक्त उमेश बिरारी, पंडित मुकुंद मराठे, पंडित मुकुंद देव, पंडित विवेक सोनार, तबलावादक रवी नवले उपस्थित होते। शुक्रवारी 5 डिसेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे। आपल्या अनेक दशकांच्या समृद्ध गायन प्रवासांना महाराष्ट्राच्या संगीत परंपरेला अमूल्य योगदान देणाऱ्या आणि आपल्या आवाजातील माधुर्य, श्रुतीसाधना, स्पष्ट उच्चार आणि भावपूर्ण अभिव्यक्तीमुळे आपण महाराष्ट्राची एक मानबिंदू कलावंत म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या आशा खाडीलकर यांना संगीतभूषण पंडित राम मराठे पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे। रोख रुपये 51,000 सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। कथक या अभिजात भारतीय नृत्य प्रकाराच्या युवा साधक म्हणून संगीताची साधना करणाऱ्या निधी प्रभू यांना पंडित राम मराठे युवा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। रोख रक्कम 25,000 सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। हा पुरस्कार वितरण सोहळा रात्री 8 वाजता होणार आहे। त्यानंतर रात्री 8:30 वाजता पंडित सुरेश बापट यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार असून त्यांना तबल्यावर सुहास चितळे आणि हार्मोनियमवर नीला सोहनी साथ संगत करणार आहेत। महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी 6 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता राजेंद्र मांगाणी यांचे कथक नृत्य सादरीकरण आहे। रात्री 8 वाजता गायिका आरती अंकलेकर यांच्या गायनाचा कार्यक्रम सादर होणार आहे। त्यांना तबल्यावर रोहित देव तर हार्मोनियमवर सिद्धेश बिचोलकर साथ संगत करणार आहेत। तर रात्री 9:15 वाजता उस्ताद शाहिद परवेज यांचा सितार वादनाचा कार्यक्रम होणार असून त्यांना तबल्यावर उन्मेष बॅनर्जी साथ संगत करणार आहेत। दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपण मोठ्या उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात हा उत्साह साजरा करीत आहोत। यामध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सगळे कलाकारांना आपण निमंत्रित केलेलं आहे आणि या माध्यमातून ठाणेकरांना आणि परिसरातील संगीत रसिकांना शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत याची पर्वणी लाभणार आहे। याच्यामध्ये पहिल्या दिवशी आपण पुरस्कार वितरण सोहळा आहे। याच्यामध्ये प्रसिद्ध गायिका आशा खाडीलकर मॅडम यांना हा पुरस्कार राज्यस्तरीय पुरस्कार दिलेला आहे। त्याचप्रमाणे युवा पुरस्कारामध्ये ठाण्याच्या कथ्थक डान्सर निधी प्रभू यांना हा पुरस्कार दिलेला आहे। पहिल्या दिवशी पंडित सुरेश बापट यांचं प्रसिद्ध गायक शास्त्रीय गायक पंडित सुरेश बापट यांचं गायन आहे। दुसऱ्या दिवशी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कथ्थक गायक पंडित राजेंद्र गांगाणी जे आहेत कथ्थक डान्स नर्तक। त्याचबरोबर त्या दिवशी प्रसिद्ध गायिका आरती अंकलेकर टिकेकर मॅडम आहेत। त्याच आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सितार वादक उस्ताद शाहिद परवेज साहेब आहेत। आणि अशा भरगच दुसऱ्या शेवटच्या दिवशी सकाळी सावनी युवा ह्याच्यामध्ये कलाकारांमध्ये सावनी पारेकर यांचं गायन आहे, वैशाली पोद्दार यांचं नृत्य आहे, कथ्थक नृत्य आहे। आणि दुपारी 3:30 वाजता ज्याच्यासाठी हजारो रसिक प्रेक्षक वाट बघतात ते जय जय गौरी शंकर हे संगीत नाटक आहे। पंडित राम मराठे यांनी गाजवलेले नाटक जय जय गौरी शंकर हे नाटक आहे। संध्याकाळच्या रात्रीच्या सत्रामध्ये आपण पंडित सुरेश तळवलकर साहेब यांचं ताल कीर्तन हे प्रसिद्ध कार्यक्रम आहे आणि कार्यक्रम समारोहाची सांगता आंतरराष्ट्रीय कीर्तीचे गायक पंडित राजा काळे यांच्या गायनाने होणार आहे। असा भरगच्च कार्यक्रम 3 दिवसाचा आहे। तर मी ठाणेकर रसिकांना आवाहन करतो की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा संगीत समारोह यशस्वी करावा। विनामूल्य प्रवेशिका आणि यासाठी विनामूल्य प्रवेशिका दरवर्षीप्रमाणेच 1 डिसेंबर पासून नाट्यगृहावर उपलब्ध होतील।